आणि या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आता इथे बघूया, कलेक्टरला आपण कुठलं पोटेन्शियल दिलंय? पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं आहे. इमिटरला कुठलं दिलेलं आहे? निगेटिव्ह पोटेन्शियल दिलेलं आहे. हे जे इलेक्ट्रॉन्स बाहेर पडते, ते बाहेर पडणारे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स हे कुणाकडे जात आहेत? कलेक्टरकडे. इमिटर इमिट्स इलेक्ट्रॉन, कलेक्टर कलेक्ट्स इलेक्ट्रॉन. कलेक्टर हा कलेक्ट करतोय, जो कलेक्ट करतोय त्याला कलेक्टर म्हणतो आपण. तर हा कलेक्टर इलेक्ट्रॉन कलेक्ट करतोय आणि हे इलेक्ट्रॉन पुढे जात आहेत आणि याच्यामधून करंट वाहतोय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो करंट आहे, हा करंट व्हेरी व्हेरी स्मॉल मायक्रो एम्पियर मध्ये असतो, त्यामुळे मायक्रो एमिटर आपण इथं जोडलेला आहे आणि हा करंट आपण इथं मोजू शकतोय. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं लक्षात घेऊया, तर कलेक्टरला आपण पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते या पॉझिटिव्ह पोटेन्शियल कडे ऍक्सिलरेट होत आहेत आणि हे जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, या पॉझिटिव्ह पोटेन्शियलला आपण ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल असं आपण म्हणूया. ऍक्सिलरेटिंग पोटेन्शियल which accelerates the photoelectrons. इलेक्ट्रॉनला ऍक्सिलरेट करायचं काम, खेचून घ्यायचं काम कोण करते? हे कलेक्टरला दिलेलं पॉझिटिव्ह पोटेन्शियल. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घेऊ, जर हे पोटेन्शियल आपण कमी 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 करत गेलो, बघा करंट वर्सेस पोटेन्शियल, हे पोटेन्शियल. आता एक विशिष्ट असा कॉन्स्टंट करंट याच्यातून वाहत होता असं आपण समजूया, ज्याला आपण सॅच्युरेशन करंट असं म्हणूया. आता हे पोटेन्शियल ची व्हॅल्यू कमी 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 करत आलो, करंट हा अजूनही आपल्याला कॉन्स्टंट दिसतोय, पण एका ठराविक व्हॅल्यू नंतर परत काय होणार आहे बघा, पोटेन्शियल कमी झालं तसा करंट कमी झालेला दिसून येतोय. या ठिकाणी पोटेन्शियल 0 दिसतंय, हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे. इथं पोटेन्शियल 0 झालेला आहे, कलेक्टरचा पोटेन्शियल 0 झालेला आहे. कलेक्टरचा पोटेन्शियल 0 झाल्यानंतर मायक्रोमीटर मधला करंट 0 आहे का? नाही. इवन इफ पोटेन्शियल ऑफ कलेक्टर इज 0, then also there is a small current flowing through this emitter. बघा या ठिकाणी मायक्रो एमिटर मधून करंट वाहतोय. का वाहतो हा करंट? ड्यू टू दोज इलेक्ट्रॉन्स, दोज फोटो इलेक्ट्रॉन्स विच हॅविंग मॅक्झिमम कायनेटिक एनर्जी. तुमच्या एक लक्षात आली का गोष्ट बघा, बाहेर पडणारे इलेक्ट्रॉन्स हे एकाच कायनेटिक एनर्जीचे नाहीत. आता बाहेर पडलेल्या इलेक्ट्रॉनकडे कायनेटिक एनर्जी कोण देते? आली कुठून? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे इलेक्ट्रॉनला येणारी एनर्जी फोटॉनकडून मिळते. When there is a collision between photon and electron, electron absorbs energy from the photon. आता ज्या ठिकाणी जास्त फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेन्सी जास्त आहे, तिथं त्या फोटॉनकडची एनर्जी जास्त आहे आणि जास्त एनर्जी आल्यानंतर जी इलेक्ट्रॉनला एनर्जी मिळाली, त्या एनर्जीचा काही भाग इलेक्ट्रॉन हा लिबरेट करण्यासाठी यूज करणार आहे, ज्याला आपण पुढे फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन असं म्हणणार आहे. एनर्जी रिक्वायर्ड टू जस्ट इमिट द इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. या मेटलच्या सरफेस मधून इलेक्ट्रॉनचं जस्ट इमिशन, जस्ट इजेक्शन, लिबरेशन होण्यासाठी जी काही एनर्जी लागणार आहे त्याला आपण फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन असं म्हणतो. आता ही एनर्जी बाहेर पडण्यासाठी गेल्यानंतर जी शिल्लक राहिलेली एनर्जी आहे, दॅट एनर्जी इज कन्व्हर्टेड इनटू कायनेटिक एनर्जी. ही कायनेटिक एनर्जी मध्ये कन्व्हर्ट होते. आता इथं जेव्हा कलेक्टरला आपण हाय पॉझिटिव्ह पोटेन्शियल दिले, तेव्हा असे काही इलेक्ट्रॉन्स येत आहेत, त्याला आपण स्पेस चार्ज असं म्हणतो. म्हणजे काही इलेक्ट्रॉन्स जस्ट इमिट झाले पण त्यांच्याकडे एनर्जी नाही. अशा इलेक्ट्रॉनला ऍक्सिलरेट करण्यासाठी या हाय पोटेन्शियलची गरज आहे. हे इलेक्ट्रॉन्स ऍक्सिलरेट होत होते आणि करंट वाढत होता. परंतु जसं आम्ही पोटेन्शियल कमी केलेलं आहे तसं काय झालं, करंट कमी झाला पण
even if the potential of collector becomes equal to 0, then also small photoelectric current flows to the circuit. This current flows due to those electrons which having maximum kinetic energy. तर इथं जे काय बाहेर पडलेले इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांच्याकडे जर एनर्जी नसेल तर ते तिथंच घुटमळतील, ते थांबतील. पण ज्यांच्याकडे हाय कायनेटिक एनर्जी आहे ते त्यांच्या एनर्जीनं ओन एनर्जीने इथपर्यंत पोहोचू शकतात आणि मग त्यांच्यामुळे हा करंट वाहणार आहे. आणि हा जो फोटो इलेक्ट्रिक करंट आहे तो झिरो झाला का? नाही. पोटेन्शियल झिरो झालं म्हणून करंट झिरो झाला नाही, कारण करंट हा फोटो इलेक्ट्रिक करंट हा त्या इलेक्ट्रॉनमुळे आहे ज्यांच्याकडे एनर्जी जास्त आहे. मग जर आपल्याला हा फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो करायचा असेल तर काय करायला पाहिजे? तर इथं आपल्याला कॉम्युटेटर कीचं फंक्शन लक्षात घ्यायला पाहिजे. आता ही कॉम्युटेटर की काय करते? मग त्याचं फंक्शन सांगितलं तुम्हाला. काय करते? इट रिव्हर्सेस द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक करंट फ्लोइंग थ्रू सर्किट. या सर्किट मधून वाहणाऱ्या इलेक्ट्रिक करंटची दिशा बदलायचं काम हे कॉम्युटेटर की करणार आहे. पण हे जे पॉझिटिव्ह पोटेन्शियल आहे, हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल जे कलेक्टरला गेलेलं आहे ते थोडंसं आपण इथं आता सर्किट चेंज करणार आहे. बघा काय झालं, कम्युटेटर की बदलल्यात आपण आणि पॉझिटिव्ह पोटेन्शियल कोणाला गेलं? इमिटरला, आणि निगेटिव्ह पोटेन्शियल कोणाला गेलं? कलेक्टरला. आता कम्युटेटर कीच्या सहाय्यानं कलेक्टरला आपण निगेटिव्ह पोटेन्शियल दिलं. आता हे निगेटिव्ह पोटेन्शियल आपण जसं द्यायला लागलो तसं तुमच्या लक्षात येईल करंट कमी व्हायला लागले. आणि हे निगेटिव्ह पोटेन्शियल वाढवत जायचं, आणखी निगेटिव्ह करायचं, आणखी निगेटिव्ह करायचं, करंट कमी होतो, करंट कमी होतो, करंट कमी होतो, आणि एका विशिष्ट निगेटिव्ह पोटेन्शियलला at certain value of negative potential applied to the collector, no one photoelectron can reach towards the collector. इथं एकही इलेक्ट्रॉन पोहोचू शकत नाही. कारण त्या इलेक्ट्रॉनकडची जी काही कायनेटिक एनर्जी होती, लक्षात घ्या मॅक्झिमम एनर्जी होती, तेवढीच इथं पोटेन्शियल एनर्जी निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय करून तयार झालेली आहे. आणि हे जे काही निगेटिव्ह पोटेन्शियल अप्लाय झालेलं आहे, ज्या निगेटिव्ह पोटेन्शियलला फोटो इलेक्ट्रिक करंट स्टॉप झाला, फोटो इलेक्ट्रिक करंट झिरो झाला, याला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल. Negative potential applied to the collector for which photoelectric current stops is called as a stopping potential. म्हणजे ज्या निगेटिव्ह पोटेन्शियलला करंट झिरो होतो, करंट स्टॉप होतो, करंट स्टॉप करणारा पोटेन्शियल म्हणजेच काय? स्टॉपिंग पोटेन्शियल, which is denoted by V0 किंवा Vs. आणि हे जे स्टॉपिंग पोटेन्शियल आहे बघा, म्हणजे जी कायनेटिक एनर्जी आहे इज इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी व स्टॉपिंग पोटेन्शियल एनर्जी इंटू ई. तर या ठिकाणी या फॉर्म्युलावर तुम्हाला स्टॉपिंग पोटेन्शियल कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. आता एकही इलेक्ट्रॉन इकडे येऊ शकत नाही, कारण इथलं निगेटिव्ह पोटेन्शियल वाढलेलं आहे. इलेक्ट्रॉनवरचा निगेटिव्ह चार्ज तुम्हाला माहिती आहे, निगेटिव्ह करतो आता जाऊ शकत नाही त्याची एनर्जी, कारण इथली पण एनर्जी आता काय झालेली आहे? वाढलेली आहे. आणि त्यामुळं करंट पूर्ण स्टॉप झालेला आहे. तर हे जे व्हॅल्यू याला म्हणायचं स्टॉपिंग पोटेन्शियल. आता इथं आपण थोडासा याच ग्राफ मध्ये आता दोन इफेक्ट बघणार आहोत, एक ऍट कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी आणि दुसरा ऍट कॉन्स्टंट इंटेन्सिटी. जर आपण या ठिकाणी फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवली आणि इंटेन्सिटी चेंज केली तर तुमच्या लक्षात येईल, समजा आपण इथली इंटेन्सिटी वाढवली आणि परत हा एक्सपेरिमेंट आपण करायला लागलो. पण सुरुवातीला ही I1 इंटेन्सिटी, ही I2 इंटेन्सिटी समजूया, सॅच्युरेशन करंट होता, परत पोटेन्शियल आपण कमी कमी करत गेलो, पुन्हा फोटो इलेक्ट्रिक करंट कमी कमी होणार आहे आणि त्याच पोटेन्शियलला तुम्हाला फोटो इलेक्ट्रिक करंट स्टॉप झालेली दिसून येईल. परत तुम्ही इंटेन्सिटी आणखी वाढवली I3, तर तुम्हाला करंटची व्हॅल्यू वाढलेली दिसून येईल, परंतु स्टॉपिंग पोटेन्शियल मात्र हेच असणार आहे, ते बदलणार नाही. पण स्टॉपिंग पोटेन्शियल जे आहे हे स्टॉपिंग पोटेन्शियल कोणावर अवलंबून आहे? कायनेटिक एनर्जीवर अवलंबून आहे. आणि कायनेटिक एनर्जी कोणावर अवलंबून आहे? फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. मग
पोटेन्शियल ही इंटेन्सिटीनुसार स्टॉपिंग पोटेन्शियल बदलायचा विषय नाही. स्टॉपिंग पोटेन्शियल हे इंटेन्सिटीवर अवलंबून नाही. एक लक्षात घ्या, इंटेन्सिटी म्हणजे काय? नंबर ऑफ फोटॉन्स पर युनिट एरिया. जेवढे फोटॉन्स या लाईट मधले जास्त आहेत तेवढी इंटेन्सिटी जास्त आहे. इंटेन्सिटी वाढली म्हणजे फोटॉन्स वाढले, फोटॉन्स वाढले म्हणजे फोटो इलेक्ट्रॉन वाढले, फोटो इलेक्ट्रॉन वाढले म्हणजे करंट वाढला. चार्ज करंट आहे म्हणजे करंट वाढला. मग करंट हा इंटेन्सिटीवर अवलंबून आहे. परंतु पोटेन्शियल, स्टॉपिंग पोटेन्शियल, कायनेटिक एनर्जी ही कोणावर अवलंबून आहे? फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. ती बदलणार नाही, ती कॉन्स्टंट आहे त्या याच्यासाठी मेटलसाठी. मग जर या ठिकाणी आपण आता थोडासा हा ग्राफ बघा, इथं काय केलं आपण? फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट ठेवलेली आहे आणि इंटेन्सिटी चेंज केलेली आहे. आता अजून IV कॅरेक्टरिस्टिक आपण याच्या बरोबर अपोजिट बघूया. फ्रिक्वेन्सी चेंज करूया आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवूया. आता इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली, एकच इंटेन्सिटी ठेवली चालेल, आणि मात्र फ्रिक्वेन्सी बदलत गेलो. आता एका विशिष्ट इंटेन्सिटीला हा सॅच्युरेशन करंट मिळाला. सॅच्युरेशन करंट म्हणजे काय? आता हे नीट समजून घ्या. हा ग्राफ पॉझिटिव्ह पोटेन्शियल साठी आहे. त्यावेळेस इथलं कलेक्टरचं पोटेन्शियल पॉझिटिव्ह आहे. त्यावेळेस हाय मॅक्झिमम करंट त्याच्यातून वाहत होता आणि तो कॉन्स्टंट करंट जो मॅक्झिमम करंट आहे त्याला आपण सॅच्युरेशन करंट असं म्हणतो. आणि हे पोटेन्शियल कमी 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 करत आलो आणि एका विशिष्ट व्हॅल्यू पासून परत काय व्हायला लागलं? करंट कमी व्हायला लागला. पोटेन्शियल झिरो झालं, करंट झिरो होत नाही. आणि त्यानंतर मात्र तुम्ही पोटेन्शियल निगेटिव्ह अप्लाय करताय आणि एका निगेटिव्ह व्हॅल्यूला या ठिकाणी काय झालेलं आहे? तर करंट काय झालेला आहे? झिरो झालेला आहे, स्टॉपिंग पोटेन्शियल. परंतु या ठिकाणची फ्रिक्वेन्सी ही वेगळी आहे, कमी आहे. पण समजा हाय फ्रिक्वेन्सी असेल तर मात्र तुम्हाला हाय स्टॉपिंग पोटेन्शियल यूज करावं लागेल. पुन्हा हाय फ्रिक्वेन्सी असेल हाय स्टॉपिंग पोटेन्शियल यूज करावं लागेल. बघा मगाच्या ग्राफमध्ये या ग्राफमध्ये काय फरक आहे? झाडू म्हणजे तुम्हाला उलटा आणि सुलटा. मगाशी इकडून इकडे त्याचे ब्रिसल्स होते, आता इकडे दिसते. फरक काय बघा? इथे इंटेन्सिटी कॉन्स्टंट आहे पण पोटेन्शियल वेगळं आहे. पोटेन्शियल वेगळं आहे म्हणजे कोण वेगळं आहे? थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी वेगळी आहे. कारण त्याच्यामुळे कोण वेगळं आहे? तर कायनेटिक एनर्जी वेगळी आहे. म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ लिबरेटेड फोटोइलेक्ट्रॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फ्रिक्वेन्सी. बाहेर पडलेल्या फोटो इलेक्ट्रॉन कडची कायनेटिक एनर्जी कोणावर अवलंबून आहे? तर इन्सिडेंट केलेल्या लाईटच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. इट इज इंडिपेंडंट ऑन द इंटेन्सिटी. इंटेन्सिटीवर अवलंबून नाही. कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. सोपं आहे, कारण एनर्जी कोण देते? फोटॉन देते. फोटॉनची एनर्जी कोणावर अवलंबून आहे? फोटॉनचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, E = h न्यू. न्यू म्हणजे फ्रिक्वेन्सी. न्यू जास्त असेल तर एनर्जी जास्त असणार आहे. आणि ही फोटॉनची एनर्जी फोटॉनच्या फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. फ्रिक्वेन्सी जास्त असेल तर फोटॉनकडे एनर्जी जास्त, फोटॉनकडे एनर्जी जास्त असेल तर इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी जास्त. म्हणजे इलेक्ट्रॉनची कायनेटिक एनर्जी फ्रिक्वेन्सीवर अवलंबून आहे. इट इज इंडिपेंडंट ऑन द इंटेन्सिटी. सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवा. कायनेटिक एनर्जी ऑफ लिबरेटेड फोटो इलेक्ट्रॉन इज directly proportional to the frequency of incident radiation. It is independent on the intensity of incident light. Incident केलेल्या लाईटच्या इंटेन्सिटीवर ही कायनेटिक एनर्जी अवलंबून नाही. मग इंटेन्सिटीवर काय अवलंबून आहे? तर इंटेन्सिटीवर करंट अवलंबून आहे. करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी. या दोन महत्वाच्या गोष्टी या फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या एक्सपेरिमेंटल सेटअप मधून आपल्याला लक्षात घ्यायच्या, ज्या पुढे आपल्याला फार गरजेच्या आहेत. तर आतापर्यंत आपल्याला काय काय लक्षात आलं? फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज ऑब्झर्व्ड ओनली व्हेन द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज इक्वल टू ऑर ग्रेटर दॅन द थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट तेव्हाच घडू शकतो जेव्हा इन्सिडेंट केलेल्या लाईटची फ्रिक्वेन्सी किमान थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी एवढी किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहे. त्यानंतर फोटो इलेक्ट्रिक करंट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द इंटेन्सिटी ऑफ इन्सिडेंट लाईट. तर करंट हा इंटेन्सिटीवर अवलंबून आहे. Kinetic energy of liberated photoelectron is directly proportional to the frequency of light. Incident केलेल्या फ्रिक्वेन्सीवर कायनेटिक एनर्जी अवलंबून आहे, ती इंटेन्सिटीवर अवलंबून असणार नाही. इट इज इंडिपेंडंट ऑन द इंटेन्सिटी.
आणि महत्वाचा आणखी पुढचा त्याचा कॅरेक्टरिस्टिक असं आहे की फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज द इन्स्टंटेनियस प्रोसेस. ही इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. आता इन्स्टंटेनियस म्हणजे काय, तर as soon as light is incident on the surface, photoelectric current flows through circuit. ज्या क्षणाला तुम्ही इथली लाईट सुरू कराल त्याच क्षणाला दॅट मोमेंट तुम्हाला इथं डिफ्लेक्शन मिळणार आहे. म्हणजे लाईट पडणार, फोटॉन इन्सिडेंट होणार, फोटॉन इलेक्ट्रॉन मध्ये कोलिजन होणार, इलेक्ट्रॉन बाहेर पडणार, तो कलेक्टरकडे जाणार आणि करंट वाढणार. ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी अत्यंत कमी वेळ, म्हणजे जसं आपण स्विच ऑन केला की एखादा बल्ब लागतो, तिथं कुठल्याही प्रकारचा टाइम लॅग असत नाही, तसं इथं सुद्धा देयर इज नो टाइम लॅग बिटवीन इन्सिडन्स ऑफ रेडिएशन अँड इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन. लाईट इन्सिडंट होण्यासाठी आणि इलेक्ट्रॉन इजेक्ट होण्यासाठी याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वेळ जात नाही, टाइम लॅग नाही. म्हणून ही जी प्रोसेस आहे ही इन्स्टंटेनियस प्रोसेस आहे. आणि लास्ट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट इज सरफेशियल फिनॉमिना. हा सरफेस रिलेटेड फिनॉमिना आहे, कारण मोर नंबर ऑफ कोलिजन टेक्स प्लेस ऑन द मेटल सरफेस. इलेक्ट्रॉन्स, मॅक्झिमम इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड फ्रॉम द मेटल सरफेस. जास्तीत जास्त कोलिजन्स ही सरफेसवरच होतात, जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन हे सरफेस मध्येच बाहेर पडतात आणि त्यामुळे फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट हा कसला सरफेशियल फिनॉमिना आहे. लक्षात आलं. या सगळ्या गोष्टी या एक्सपेरिमेंटशी रिलेटेड क्लिअर झाले का बघा. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे काही ग्राफ मी तुम्हाला दाखवले. याच्यामध्ये 3 ग्राफ महत्वाचे आहेत, आय व्हर्सेस आय. त्यानंतर फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट आहे, इंटेन्सिटी चेंज झाली, आयव्ही कॅरेक्टरिस्टिक्स, आणि इंटेन्सिटी कॉन्स्टंट ठेवली, फ्रिक्वेन्सी चेंज झालेली आहे, करंट वर्सेस पोटेन्शियल ग्राफ. हे 2 ग्राफ या ठिकाणी महत्वाचे आहेत.